फायनली कितीतरी दिवसानंतर आम्ही घरी जाणार. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नाशिक जर्नी पार्ट 10 मध्ये. काल महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्हाला शेगावले पण टाटा बाय बाय करायची वेळ आली होती. आमच्या ट्रिपचा सर्वात आखरी पॉइंट होता शेगाव आणि तो पण प्रभूच्या कृपेने यशस्वी झाला. सकाळी उठून आता तयारी करायची होती निघायची. 8 वाजता रूम पण खाली करावे लागते आणि तसं बी आमची ट्रेन 10 वाजताची होती, म्हणून आमच्या सर्व ऍडजस्टमेंट होणार होता. आमची ट्रिप संपणार होती तर भाई थोडा अलगच वाटत होता, कारण बातच 4-5 दिवस कसे गेले समजल्याच नाही. आता वेळेला कोण रोखू शकते, पर्याय तर नव्हता. पैसे बी संपले होते हे गोष्ट अलग होती. शेगाव सारखा धार्मिक ठिकाण मी माझ्या ट्रॅव्हलिंग जीवनामध्ये पहिल्यांदाच पाहिलं. हे माऊली लोक आणि त्यांच्या वागणूक अक्षरशः मनाला वेधून घेते. तसंच इकडचं वातावरण. आपल्या बसमध्ये बसून रेल्वे स्टेशन जेवढंच उतरून जातो. पप्पूबाई का पेमेंट झाला होता तर हे छोटीशी पार्टी त्यांनी बी देऊनच दिली. तुम्ही असे भरपूर सामाजिक कार्यकर्ते पाहिले असाल, पण हे कार्यकर्ते थोडे जटिल होते. समाजसेवक आहेत. रेल्वे स्टेशनवर जाऊन गाडीत बसून आपापल्या सीट क्रमांकावर स्थान ग्रहण करतो जे बरावून जाते. यांले लोक भेट असतील, पण आमच्या उठणं बसणं यांच्यासोबत बघू शकता. आमच्या ग्रुपमध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट पण आहे जो आम्हाला पुरे प्रवासमध्ये बोर नाही होते. ट्रेन मध्ये बसल्यावर 10-20 रुपये अगावचे घेऊन जात जा रे बाबा, नाही तर 2 गोष्टी मोठ्या कडूकडू ऐकावं लागते. फायनली आम्ही आपल्या नागपूरमध्ये पोहोचूनच जातो. भाई इथं आल्यावर ना गावी चालल्यासारखा वाटत होता. आपला नागपूर लय भारी आहे भाऊ. सकाळपासून नाश्त्यावर होती आमची मंडळी. तर नागपूरमध्ये फेमस असलेल्या दालच्या गणेश पेठ मध्ये अगदी पोलीस स्टेशनच्या समोर 60 रुपयामध्ये पूर्ण टाईटच का. आपल्या गाडी तर बिलकुल जोमातच भिडले होते. मग आपले थार बोलून गावाकडचा रस्ता पकडणे गरजेचा होता. काही सोबती इकड तिकड जे होते तर त्यांना सोडत गावाला पोहोचूनच जातो आणि अखेरकार फायनली आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचतो.